निवडणूक आयोगामध्ये नरेंद्र मोदींना जाब विचारायची हिंमत खरोखर आहे का? जर ह्या जाब विचारायची हिंमत असती तर कर्नाटकात जय बजरंग बलीचा नारा देऊन मतदानाचं बटन दाबा कमळाचं हे सांगितल्यावरच त्यांच्यावर कारवाई झाली असती. 8 जागांवरती महाविकास आघाडीनं धुवाधार प्रचार केलेला आहे. त्यातल्या 3 जागावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या समोर चोरलेली शिवसेना असा सामना आहे. या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत. 8 जागांवर भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नव्या फार मोठा संघर्ष करावा लागतो महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर. मी आपल्याला वारंवार सांगतो की आधी झालेल्या 5 निवडणुका विदर्भातल्या या 8 आणि प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार हे निवडणुका जिंकतील, तेच जिंकतील असं वातावरण आहे. आम्ही 35 प्लस 30 आणि 35 हा साधारण आमचा टार्गेट आकडा आहे. आम्ही तेवढ्या जागा जिंकतो. या 8 जागांमध्ये 8च्या 8 जागा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जिंकत आहे. सर, वर्धा आणि अमरावतीमध्ये सकाळच्या सुमारास ईव्हीएम मशीन बंद केल्यामुळे मतदारांचा हे वारंवार होत आहे किंवा केलं जाईल. वर्धा असेल, अमरावती असेल, अमरावतीमध्ये तर कोणतेही अघोरी कृत्य होऊ शकतं. बरं, वर्ध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली. उद्धव ठाकरे तिकडे जाऊन आले, अमरावतीत जाऊन आले. ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंब्याला लावणं आणि मग मतदाराकडे पाठ फिरवणं हा एक षडयंत्राचा भाग असतो. आणि मग साधारण संध्याकाळनंतर त्या ईव्हीएम मशीन चालू होतात आणि अचानक मग ज्यांना हव्यात त्यांच्या झोंडे येऊन उभ्या राहतात. पण जो मतदार सकाळीच येतो मतदानासाठी त्याला नाउमेद करणं, निराश करणं आणि परत पाठवणं हे या निवडणूक यंत्रणेतलं मोदीकृत भाजपचे षडयंत्र आहे. सर, आपण फक्त शिवसेनेकडून वचननामा जाहीर करण्यात आला, त्यावर भाजपने काय केले? तो वचननामा नाही, तो योजनामा. ठीक आहे, लोक ठरवतील ना. त्याच्यामध्ये युटर्न नामा असं काय आहे एक स्पष्ट केलं पाहिजे. बेरोजगारांना रोजगार देणं, गुजरातमध्ये पळवलेले उद्योग परत आणणं, महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य, कर दहशतवादावरती उपाययोजना, अशा अनेक भूमिका ज्या वचननाम्यात घेतल्यात आम्ही. त्याला विरोध आहे का? किंबहुना नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षात वारंवार जे युटर्न घेतलेले आहेत, नरेंद्र मोदींनी, त्यांचा वचननामा म्हणजे फेकनामा आहे, म्हणजे त्यांचा जाहीरनामा. आम्ही प्रथमच आमचा वचननामा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना 3 पक्ष एकत्र आल्यावरती आमची भूमिका आम्ही जाहीर केली. पण यांना पोटदुखी आहे, यांना सहन होत नाही काही चांगलं, विशेषतः महाराष्ट्राच्या दृष्टीने. आचारसंहिता उल्लंघन करने को लेकर प्रधानमंत्री देखिए, ये एक कार्रवाई होती है. राहुल गांधी को नोटिस दी है, प्रधानमंत्री को दी है. नोटिस से क्या होता है? कर्नाटक में जब सीधे सीधे बजरंग बली की घोषणा देकर वोट मांग रहे थे, तब ये हमारा चुनाव आयोग क्या कर रहा था? राम लल्ला का दर्शन हम मुफ्त देंगे, आप वोट दीजिए. ये जब मध्य प्रदेश, राजस्थान में अमित शाह जी मतदाताओं को लुभा रहे थे, तब ये चुनाव आयोग क्या कर रहा था? नौटंकी बंद कर दीजिए. सर, वीवीपैट को लेकर आज फैसला आने वाला है, लगातार हम इंतजार कर रहे हैं आज के फैसले का. नरेंद्र मोदी ने राहुल गांधी यांना आचारसंहितेचं उल्लंघन निवडणूक आयोगामध्ये नरेंद्र मोदींना जाब विचारायची हिंमत खरोखर आहे का? जर ह्या जाब विचारायची हिंमत असती तर कर्नाटकात जय बजरंग बलीचा नारा देऊन मतदानाचं बटन दाबा कमळाचं हे सांगितल्यावरच त्यांच्यावर कारवाई झाली असती. काल
किंवा 2 दिवसापूर्वी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ज्या गोष्टीचा उल्लेख नाही, संपत्तीचं समान वाटप, मंगलसूत्र खेचणार, या खोटेपणावर काँग्रेसने त्यांच्यावरती एक कारवाईची मागणी केली आहे. खोटं बोलल्याबद्दल त्यांना प्रधानमंत्री पदावरून दूर करायला हवं. अमित शहा रामलल्लाचं दर्शन मोफत करू, आम्हाला मतदान करा, हे जेव्हा सांगत होते तेव्हा हा चुनाव आयोग कुठे होता? जय भवानी, जय शिवाजी ह्याच्यावरती आक्षेप निवडणूक आयोग घेत आहे. शिवसेनेच्या ज्या मशाल गीतामध्ये जय भवानीवर जे आक्षेप आहे, जय भवानी महाराष्ट्राची कुलदेवता आहे, आम्ही त्याचा उल्लेख करायचा नाही, पण जय बजरंगबली, रामलल्ला याच्यावर होत आहे सगळं. हम नहीं निकालेंगे. यही तो चुनाव आयोग का ढोंग है ना. हमारे मशाल गीत से आप भवानी को निकाल रहे हो और यही घोषणा अगर देवेंद्र फडणवीस जैसे लोग देते हैं तो आप उनके ऊपर कार्रवाई नहीं करते. अमित शाह, नरेंद्र मोदी इतने बार महाराष्ट्र में आए, कितने बार तुलजा भवानी के मंदिर में गए, मुझे बताइए. ढोंग है ये. चलिए, थैंक यू. सोनिया गांधी जी और राहुल गांधी जी राम मंदिर के दौरे पे हैं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.